राम राम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक मस्त चमचमीत अशी भाजी घेऊन आले आणि ती आहे चण्याची सुकी भाजी. आणि ही भाजी तुमच्या घरातल्या ज्या व्यक्तीला आवडत नसेल ना त्याही व्यक्तीला आवडायला लागेल आणि तुमच्या घरात दररोज बनेल. इतकी इतकी चविष्ट आहे ना ही भाजी. माझी आई माझ्या डब्याला ही भाजी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2-3 वेळा तरी आहे ना ही बनवूनच द्यायची, कारण ही खायला अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे. तुम्हाला एकदा तुम्ही ती खाल्ली तर तुम्ही ही सारखी बनवून खाणार, ही माझी गॅरंटी आहे. आणि जे बॅचलर मुलं मुली राहत आहेत, म्हणजे जे बाहेर राहत आहेत हॉस्टेलला वगैरे, त्यांना ही भाजी बनवायला इतकी सोपी आहे, इतकी सोप्या पद्धतीने सांगितली आहे. तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझ्या अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील आणि तुम्हाला बनवायलाही आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला की बघूया तिजोरी उघडून. हे आहेत ओले चणे आणि हे चणे मी रात्री भिजत घातलेले. सकाळपर्यंत याला छान मोड पण आले, काही यांना मोड आले, काही यांना नाही आले. आणि हे 2-3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आता हे धुतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि कुकरमध्ये याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. 2 शिट्ट्यांमध्ये छान शिजतात हे. आपल्याला अगदी गाळ नाही करायचं आहे, त्यामुळे 2च शिट्ट्या काढणार आहे मी. आणि आता हे कुकरमध्ये पण मी एक ते 1.5 इंच एवढं पाणी टाकणार आहे. हे बघा. आणि याच्यामध्ये मी हे भांडं ठेवणार आहे आणि 2 शिट्ट्या मध्यम गॅसच्या फ्लेमवर मी काढून घेणार आहे. आता बऱ्याच लोकांना चणे आवडत नाही, पण ही अशा पद्धतीने जर रेसिपी तुम्ही केलीत तर तुम्हालाही नक्की आवडेल. आणि तुम्ही ही नुसती पण खाऊ शकता. तुम्ही चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. प्रोटीनयुक्त पदार्थ आहे हा, त्यामुळे खूप छान लागतो हा. आणि आता तोपर्यंत मी तयारी करून घेते. मध्यम आकाराचा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे मी बारीक बारीक चिरून घेणार आहे. आता इथे एक टीप आहे माझ्याकडून. टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक चिरायचा आहे, म्हणजे खूप बारीक चिरायचा आहे. आपण नेहमी चिरतो त्याच्यापेक्षा पण थोडा बारीक चिरायचा आहे. कारण काय होईल, जेव्हा आपण टोमॅटो कांदा हे शिजवतो ना तव्यामध्ये, तुम्ही तव्यामध्ये बनवा किंवा कढईमध्ये बनवा, जेव्हा हे शिजवतो ना तेव्हा एकदम छान मऊसर शिजले जातात आणि पटकन शिजले जातात. आणि जेव्हा पण तुम्ही ही भाजी खाल ना तेव्हा कांदा आणि टोमॅटोची टेस्ट आहे ना खूप वेगळी लागते. म्हणजे एखाद्या ग्रेव्ही सारखं लागतं, चमचमीत लागते, खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी ना नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही ही ट्राय केली का आणि तुम्ही ही करून खाल्ली का, तुम्हाला कशी वाटली. आता हे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मी छान बारीक चिरले आणि गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. आता हा पॅन छान तापला की 1 चमचाभर याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे. आता तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, तुम्हाला जे आवडेल ते तेल तुम्ही इथे वापरा. तूप वापरलं तरी चालेल, कारण तुपाचा फ्लेवर पण खूप छान येतो याच्यामध्ये. आता हे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मी याच्यामध्ये जिरे टाकणार आहे. हे बघा, जिरं टाकते आणि जिरं छान खुललं की मग याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे बारीक चिरलेला. आणि कांदा आपल्याला गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, कारण कांदा मऊ मऊ होऊन द्यायचा आहे पूर्ण आपल्याला. आणि जास्तही करपवायचा नाहीये कांदा. एक गुलाबी रंग आला की मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. ही रेसिपी माझ्या डब्याला नेली की माझ्या मैत्रिणी अगदी तुटून पडायच्या. आणि आत्ताही मी आईच्या पद्धतीनेच बनवायचं ट्राय करते. आणि जी आईच्या हाताला चव असते ना ती आपल्याला यायला खूप टाइम लागतो. आता हे छान परतून घेतलेलं आहे मी. आणि एक गुलाबी रंगाचा झाला की लगेच टोमॅटो टाकूया. आता हे बघा, छान असा मऊसर शिजलेला आहे कांदा तेलामध्ये. आता टोमॅटो पण टाकते मी याच्यामध्ये.
आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. तडक्यामध्ये कोथिंबीर टाकली की त्याची चव अजून खुलते, त्यामुळे तडक्यामध्ये कोथिंबीर टाकाच टाका. माझी आई ही रेसिपी करायची ना, त्यावेळेस मी बघायचे आणि बघता बघता मीही कधी शिकले मलाच नाही समजलं. अगदी सोप्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज असतात माझ्या. तर तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच छान छान रेसिपीज मी घेऊन येत असते तुमच्यासाठी. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मी याला छान असं मिसळून घेतले. आता इथे लक्षात ठेवा, आपण आधी चण्यामध्ये पण बॉईल करताना मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये पण आहे ना मीठ टाकतोय आपण. तर मिठाचा प्रमाण जे आहे ते थोडं बेतानेच टाका, म्हणजे एकदा तुम्ही टेस्ट करून बघा आणि मग टाका. आता मी इथे चिमूटभर हळद टाकले. हळद ही तडक्यामध्ये खूप छान लागते, त्यामुळे मला आवडते. आणि आता मी इथे मालवणी मसाला माझ्या आवडीप्रमाणे टाकणार आहे. मी जवळपास इथे एक पूर्ण चमचा भरून मालवणी मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकणार आहे पाव चमचा. आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचंय. आणि हे मिसळून झाल्यानंतर आपले चणे पण छान शिजलेले आहेत. तर मी चणे आधीच कुकर थंड झाल्यानंतर मी काढले आणि त्याच्यानंतर मी त्यातलं पाणीही काढलं. पाणी एका साईडला काढलं आणि चणे एका साईडला काढले. आता हे मसाले पण छान शिजलेत याच्यामध्ये, त्यामुळे आता आपण चणे टाकूया याच्यामध्ये. आता चणे बघा, मी दाखवते तुम्हाला कसे शिजलेत छान. ह्या अशाच पद्धतीने शिजून द्यायचे आहेत. जास्त गाळ करायचा नाही आहे चण्यांचा, नाहीतर मग जी चव असते ती लागणार नाही व्यवस्थित. आता हे चणे टाकल्यानंतर हे पण व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय. आणि जे चण्याचं पाणी असतं, जे बॉईल केल्यानंतर चण्याचं पाणी उरतं, तर ते अजिबात फेकून द्यायचं नाहीये, कारण त्याच्यात खूप सत्व असतात. तर ते तुम्ही कणिक मळताना वापरू शकता किंवा तुम्ही एखादं आमटी वगैरे करू शकता त्याची. म्हणजे तुम्ही थोडंसं आहे ना चणे मिक्सरला बारीक वाटून त्याची आमटी करू शकता. खूप छान होते, खूप चविष्ट होते. नॉनव्हेजला पण मागे पाडेल एवढी चविष्ट होते ना, एकदा ट्राय करा नक्की. मी त्याचीही रेसिपी घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि हे बघा, हे चण्याचं पाणी राहिलेलं आहे आणि ह्याच्यात पण आधीच मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मिठाचं प्रमाण पण व्यवस्थित जरा बॅलन्स करा तुम्ही पण. आता मी हेच पाणी थोडंसं वापरणार आहे याच्यामध्ये. हे बघा, 1-2 चमचे फक्त मी पाणी टाकले याच्यामध्ये, म्हणजे हे छान असं शिजून यावं आणि यातले जे मसाले आहेत ते करपू नये म्हणून. आता मी याच्यावर झाकण ठेवते. 1 मिनिटानंतर आपण झाकण काढूया. हे बघा, किती छान फ्लेवरफुल दिसतात ना. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी, आणि खायला पण इतकी चविष्ट आहे ना, नक्की ट्राय करा. अगदी बॅचलर मुलं सुद्धा घरात करून खातील, इतकी सोपी रेसिपी आहे. आता आपण कोथिंबीर याच्यावर टाकून ही आपण सर्व करूया. मस्त अशी छान अशी चमचमीत चण्याची भाजी तयार आहे. ही सुकी भाजी तुमच्या डब्याला नेली तर तुम्हाला सगळेजण रेसिपी विचारतील याची. आता गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे आणि रेसिपी तयार आहे. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.